क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. क्रांतिकारी लोक फूल नसतात. जर ते फुलिश असते तर आमच्या अगेन्स्ट रिव्होल्ट नसता केला. या सगळ्या क्रांतिकारींना बनारसच्या संपूर्ण आनंद, शिवप्रसाद आणि मदन मोहन सारख्या मोठ्या लीडरचा सपोर्ट आहे. हा न्यूजपेपर तुझ्याकडे कुठून आला आणि हा कुठे छापतात? आमच्यावर तऱ्हेतऱ्हेचे टॅक्स लावून जो पैसा एकत्र केला आहे तो देशाच्या भल्या करता खर्च करण्याऐवजी इंग्रज फौजेच्या मदती करता इंग्लंडला पाठवला जातोय. ज्या कागदांच्या तुकड्यावर तुम्ही हिंदुस्थानच्या आजादीची स्वप्न बघत आहात ती स्वप्न तुमची कधीच पूर्ण नाही होणार. उचला सगळं. आणि लवकरच आमचे नमक हलाल त्या नमक हरामाचा शोध घेतील. तिथला शोध तू चांगल्या प्रकारे घेतला होतास की नाही? खूप चांगल्या प्रकारे सर. कागदाचा एक तुकडाही नाही सापडला. कोणतं जंगली जनावर आहे का? सर, सर इकडे या. सर, सर तो पहा, तो पहा. अरे हे काय करताय? अरे अभय, तू? अरे बघा बघा, घाबरतो कशाला? खाली खाली करा. कमाल करताय तुम्ही. ब्रह्माजी नमस्ते. नमस्ते.
पण तू इथे या निबिड जंगलात काय करतोयस? ब्रह्माजी, मी पण तेच करतोय जे तुम्ही करताय. काय बोलतोयस काय? ते आता तुम्ही तुमच्या मित्रांशी बोलत होतात ना, मी पण माझ्या मित्रांशी बोलतोय. कुठे आहेत तुझे मित्र इथे? ब्रह्माजी, जरा नीट बघा ब्रह्माजी, इथे सगळीकडे माझे मित्र आहेत. तुम्हाला चहूबाजूंनी घेरलंय. ए, कुठे? अरे हे काय? कुठे? हे खाली करा ना आधी. अरे ब्रह्माजी, मी जंगलाबद्दल बोलतोय. हे जंगल, हे बघा, हे झाड, हे डोंगर, हे सगळे माझे दोस्त आहेत. इथे येऊन मी त्यांच्याशी तासन तास बोलतो. तर तू या जंगलाशी बोलतोस? हा, बिलकुल बिलकुल. अरे मीच का, हे पण माझ्याशी बोलतात. आता मी त्यांचा ऐकतो, ते माझा ऐकतात. अरे अरे तुम्हाला माहितीये, मला इथून शब्द मिळतात. मग मी माझ्या कविता लिहितो. खरं नाही वाटत ना? थांबा 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 थांबा. हा, हे बघा, हे बघा, हातच्या कांकणाला आरसा कशाला? आता ऐका. हा, आत्ताच लिहिली आहे. हे आकाश, हे मेघ, ही शीतल पवन. हे आकाश, हे मेघ, ही शीतल, लक्ष देऊन ऐका. हे आकाश, हे मेघ, ही शीतल पवन माझ्या मनात भरते रंगांची उधळण. ऐकलं? मी त्याला बस बस. अरे अरे, ही तर सुरुवात आहे, पुढे बरंच काही आहे. काय वेडेपणा आहे हा? कोण आहे हा? आहे एक मूर्ख लेखक, माझ्या घरासमोरच राहतो हा. अरे काय लेखक? अभय, तू ना एकदम मूर्ख आहेस. म्हणजे मला हे म्हणायचंय की तू एकदम भोळा आहेस. कशाला तू इथे जंगल डोंगरात भटकतोयस या जंगलामध्ये? त्यापेक्षा काहीतरी काम कर ना, 4 पैसे कमाव. अरे लग्न विवाह करून घरगृहस्थी सांभाळ ना. ब्रह्मासिंगजी, तुम्ही तर सरकारी ऑफिसर आहात ना, तर तुम्हीच लावून द्या ना मला नोकरी. आणि हा, ते लग्नाचं ते म्हणजे ते लग्न तर मी कोण्या एखाद्या गोऱ्या इंग्रजी मेमशीच करेन. गोरी मेम? तुम्ही हसताय कशाला? हा, माझ्यात असं काय कमी आहे? हा, बघा ना, BA पास आहे, शिकलो सवरलेलो आहे, चांगलं लेखन करत असतो, हिंदी, इंग्रजी, मराठी पण सगळं समजतो. आणि तुम्ही तर पुढच्या अजून लाईनही नाही ऐकल्या. थांबा, तुम्हाला विश्वास बसत नसेल. हे बघा, बस बस, ऐकतच नाही तुम्ही. आधी मी काय सांगतो ऐक. मी तुझ्या नोकरीकरिता प्रयत्न करेन, कुठे ना कुठे लावून देईन. खरंच? हे बघ, असं आहे ना की काय सर, काय या मूर्खाच्या नदी लागताय? चला, आपल्याला बरीच कामं करायची. चला 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 चला. माझ्या नोकरीचं चला ना सर. अरे मान गेला, अभिमान गेला, इंग्रजांचा स्वाभिमान गेला, आणि रणभेरीच्या पुनर्जन्मामुळे उरला सुरला सन्मान गेला. इंग्रजांच्या नाकाखाली रणभेरी छापून दुर्गा प्रसाद खत्रीनं इंग्रजांचं नाकच कापून टाकलं. रणभेरीच्या या जिगरबाजांना सलाम करण्यास मन सांगते सरदार. खरोखरच हे मुबारकबादचे हकदार आहेत. आम्ही आमच्या गरम दलाच्या वतीने रणभेरीच्या कार्यकर्त्यांकरिता आणि छापणाऱ्यांकरिता अभिनंदन संदेश पाठवला आहे. गुरु, स्वातंत्र्याच्या वेडाने पेटलेल्यांनी देखील रणभेरीला हातोहात घेतले आहे. बनारसच्या बाहेरही संपूर्ण देशात चर्चा होत आहे रणभेरीची. चर्चाच नव्हे, चिंतन होत आहे, मंथन होत आहे आणि क्रंदन होत आहे. इंग्रजांच्या गोटात आणि रणभेरीच्या सफलतेने इंग्रजांची झोप उडवली आहे.
लेटर तर ह्याच फाईल मध्ये आहे. मग ही न्यूज लीक कशी झाली? साहेब येस. चहा. ओ ठेव तिथे. नाश्ता पण आणू का साहेब? नो थँक यू. हे लिसन शिवानी लिसन. काय साहेब? आमच्या ऍब्सेन्स मध्ये कोणी पण ह्या अलमारीला टच केला? मी केलं होतं ना साहेब. व्हॉट? सफाई करताना करावं लागतं ना साहेब. हे पहा शिवानी, मला हे म्हणायचंय की आमच्या ऍब्सेन्स मध्ये कोणी सुद्धा या अलमारीला आय मीन लॉकरला खोलण्याचा प्रयत्न केला नाही साहेब. कोण कशाला खोलणार आणि कसं खोलणार? चाबी तर तुमच्याकडे असते ना. ओह येस. मे बी अ डुप्लिकेट की. काय? शिवानी, कधी रामूने और उद्धम सिंह ने या अलमारीला या लॉकरला ओपन करायचा प्रयत्न केला? आठव? साहेब, ते गरीब तर तुमच्या आज्ञेशिवाय तोंडही नाही उघडत. तर इतकी मोठी अलमारी का खोलतील आणि कशी खोलतील? शिवानी, आपल्या ब्रेनवर जरा जोर लावून बघ आणि आठवण मला सांग, आमच्या ऍब्सेन्स मध्ये कोणी इकडे येतच जातं? येतात ना साहेब. कोण? ते तुमचे इंग्रज अफसर तर नेहमीच येत जात असतात. तुम्ही असं का विचारतात? काही पैसे गायब झालेत का? नो नो, असं काही झालं नाहीये. जा. बर. Something is suspicious here. Oh, it's hot. भाई, या 30 करोडच्या बातमीने तर जणू बोंबाबोंबच केलीये. सगळी जण पेटूनच उठली आहेत. अगदी बरोबर बोललात कन्हैयालालजी. इंग्रजांच्या डेऱ्यात तर सगळे भांबावलेले. कोणी रणभेरीवाला पकडला गेला तर त्याला कच्चा खाऊन टाकतील. अरे तुम्ही कामच असं केलं आहे. तुम्ही रातोरात रणभेरीचा अंक छापून जणू काही इंग्रजांना गांगरून टाकलंय. कागद चोरी गेल्याचा पुरावा त्यांना मिळो अथवा ना मिळो, पण इंग्रजांच्या नजरेत आम्ही हे राहू. तुम्ही चिंता नका करू दुर्गा प्रसादजी. आपण सगळे मिळून इंग्रजांची नाके नऊ करून टाकू. हा. रणभेरीला एका जागेतून दुसरीकडे पोहोचवण्याकरता सगळी तयारी या नालायकांनी गुप्तपणे केली आहे. मला समजत नाहीये की आम्ही यांना पकडायचं तर कसं पकडायचं. आणि यावर कडी म्हणजे हे बायकांच्या वेशात रणभेरी वाटतायत. ज्या दिवशी हे नालायक माझ्या हाती लागतील त्या दिवशी मी त्यांना. ए थांब थांब. कोण आहे ही? हा? आणि कुठे निघालीये? हे पहा, मी जंगमवाडीत राहते आणि मी माझ्या शोहरला भेटायला जाते. जंगमवाडी तर खूप दूर आहे इथून. जी हुजूर, त्याचं काय झालं की मी माहेरी गेले होते. तिथे खबर मिळाली की माझ्या शोहरची तब्येत बिघडलीये. म्हणून मी घाबरले आणि तिकडे निघालीये. माझी विनंती आहे की मला थांबवून कृपया माझा वेळ वाया घालवू नका. जर काही त्यांना झालं ना. ठीक आहे. अरे ठीक आहे, रडणं बंद कर. चल जा जा. शुक्रिया हुजूर. एक मिनिट. ए थांब. जरा तुमचा चेहरा तरी आम्हाला दाखवा. कुठे तुम्ही रणभेरीच्या गुप्तहेर निघाल्यात तर? पाखरा हो पाखरा, पारध्याचे जाळे लय जीव घेणे. पाखरा जपून टीप रे दाणे. हा फकीर कुठेही उपटतो. जपून टीप रे दाणे. आणि याचा एकच काम असतं, गाऊन गाऊन इंग्रजांची बदनामी करायची. शमाने विणले जाळे परियव घड करी जीणे. पाखरा परध्या
पारध्याचे जाळे लय जीव घेणे पाखरा जपून टीप रे दाणे. अरे हे तर रणभेरी आहे. ए, थांब. जपून टीप रे दाणे. इतकं इम्पॉर्टंट सिक्रेट लीक कसं झालं? आमची भलाई याच गोष्टीत आहे की काही दिवसाकरता फौजी छावणीपासून रणभेरीला दूर ठेवायचे, नाही तर आमचं रहस्य उघडं पडेल. भाई हे तर निश्चित आहे की आमच्या रणभेरीने सामान्य माणसाच्याही रक्तात उत्साह भरलाय. बस एक काम अजून पार पडलं तर मजा येईल. ते काय दुर्गा प्रसादजी? हे पहा, इंग्रजांना सगळ्यात जास्त घमेंड आपल्या फौजी ताकदीवर आहे. आता आम्ही कसंही करून हिंदुस्थानी शिपायांना भडकवलं तर मग यांच्या फौजेत विद्रोह पसरेल. वा, खूप छान बोललात तुम्ही. आम्हाला हा प्रयत्न करायला हवा की रणभेरीला अशा प्रकारे लपवून इंग्रज छावणीत पाठवायला हवं. बस अर्ध काम तर त्यानेच होईल. पण हे काम तर खूप जोखमीच आहे. पण तुम्ही तर त्यात वस्ताद आहात. काही क्लुप्ती लढवा. असं म्हणताय? मी आजच प्रयत्न करतो. ओ पावसाविना वीज सांगा कशी चमकेल. राम दुलारे आला. कशी चमकते कोणी विचारा रे मला. पावसाविना वीज सांगा कशी चमकेल. अरे महाराज, तुम्ही असे बेगमच्या वेशात कुठे भटकताय? भाई, सगळं ठीकठाक तर आहे ना? अरे गुरु, ठीकठाक तर खरंच नव्हतं. ते तर आम्हाला मलंग बाबांनी वाचवलं. का? काय झालं? आणि हे वेषांतर करायची गरज काय पडली? गुरु, त्याचं काय झालं की पांडेपूर क्षेत्रात वर्तमानपत्रक सोहन दप्तरीची बायको वाटायची. आज ती आलीच नाही. माहित नाही काय झालं, पण बातमी खूप महत्वाची होती. मग आम्ही ठरवलं की आपणच बाई स्वरूप धारण करावं. पण एक गोष्ट सांगू, खूप शोभतंय तुम्हाला. तसंही राम दुलारे, अशी कोणती जोखीम होती ज्याचा तुम्ही आता उल्लेख करत होता? अरे ती गाढवाची शेपूट आहे ना, ब्रह्मासिंगचा माणूस, त्याने आम्हाला वाटेतच पकडलं होतं. ऐन मोक्यावर मलंग बाबा येऊन प्रकटले. मग आम्ही विचार केला, चांगला आहे मोका, लवकर धूम ठोका. मग आम्ही ढुंगणाला पाय लावून तिथून पळालो. काय रे छेदीलाल, कसा आहेस? सर्व कृपा आहे गुरुजी. पण एक गोष्ट आहे. काय ती? आज आम्हाला माहिती पडलं की राम दुलारीजी बाईची नक्कल फार छान करतात. अरे हे तर पुराणे अभिनय सम्राट आहेत. दिसतात भलतेच आणि करतात भलतच. ऑफिसर, इतकं इम्पॉर्टंट सिक्रेट लीक कसं झालं? आय डोंट नो सर. ही 30 करोड रुपयाची गोष्ट फक्त मला आणि तुला माहिती होती जेम्स, तरी पण लीक झाली. हाव? सर, तुम्ही आमच्यावर डाऊट करत आहात. आम्ही इथे ब्रिटिश गव्हर्नमेंटला स्ट्रॉंग करण्याकरता लंडनहून इथे आलो. आम्हाला माहिती आहे, तरी पण ही खबर लीक झाली. हाव? आणि रणभेरीमध्ये प्रिंट पण झाली. आणि ती वाचल्यानंतर हे हिंदुस्थानी लोक माहित नाही आमच्याबद्दल काय विचार करतील आणि याचा परिणाम काय होईल. आय डोंट नो. विश्वनाथजींना इतक्यात यायला हवं होतं. संध्याकाळ टळायला आलीये, अजूनपर्यंत नाही आले. अरे विश्वनाथजी, होता कुठे इतका वेळ? मी तर घाबरलो होतो. कुठे पोलिसांनी तर तुम्हाला नाही पकडलं? शांत गौरीशंकरजी, शांत. काही पोलीस बिलीस नव्हते. मी ज्या कामाकरता गेलो होतो ना, त्यात थोडा उशीर झाला, पण काम
खूपच बिनबोभाट झालं. उद्या इंग्रज सरकार रणभेरीला वाचतील ना, तेव्हा त्यांची हवा निघून जाईल. अच्छा, तर तुम्ही ही क्लुप्ती केलीत की आमची रणभेरी इथल्या छावणीत पोहोचेल. इथल्या छावणीत एक हिंदुस्थानी शिपाई माझा जुना शिष्य निघाला. तो आतल्या आत इंग्रजांचा तिरस्कार करतो, पण आपला परिवार जगवण्याकरता तो नोकरी नाही सोडू शकत आहे. अच्छा, मग पुढे? मग काय, त्याने आपल्या हाताखाली एक कॅन्टीन बॉयला घेतलं आणि व्यवस्था करून टाकली. आता शिपायांच्या जेवणाच्या ताटाबरोबर रणभेरी लपवून सगळ्या हिंदुस्थानी फौजी साथींपर्यंत पोहोचवली जाईल. ही तर मोठी कामगिरी झाली. हे तर निश्चित आहे की रणभेरीतली बातमी वाचून शिपायांच्या मनातला इंग्रज सरकारवरचा राग अजून धुमसेल आणि यामुळे आमचं काम अधिक सुलभ होईल. 100% तुम्ही आता अगदी बरोबर बोललात. पण त्या जुन्या शिष्याने मलंग बाबा बद्दल जुनी आणि गुप्त माहिती सांगितली. कोण मलंग? तो फकीर बाबा जो त्याच्या क्रांतिकारी गीतांकरता विख्यात आहे आणि आम्ही आपल्या आश्चर्यचकित आहोत की तो आहे कोण. मी त्याच मलंग बाबा बद्दल बोलतोय. ओहो, तर आज तुम्ही हे जाणून घेतलंच की मलंग आहे कोण. जाणूनही घेतले आणि समजूनही घेतले की त्याच्या अतीताची चादर कोणत्या अत्याचारांनी माखली आहे. अच्छा, मला पण सांगा की. मलंग जो फकीर बाबा बनून शहरात भटकत असतो, तो काही फकीर वा साधू नाहीये. तो फौजेत एक इमानदार ऑफिसर होता. इंग्रजांच्या राज्यात आपल्या इमानदारीची शिक्षा भोगत आहे. अच्छा, मलंगचं खरं खुरं नाव मुस्तफा भाई नकवी आहे आणि तो काशीचा जुना निवासी आहे. सन 31 मध्ये फौजेचा एक इमानदार ऑफिसर होता आणि त्याच्या हाताखाली 500 शिपायांची पुरी फलटण होती. पण आज हा या अवस्थेत कसा काय गेला आणि इंग्रजांचा इतका तिरस्कार कसा काय करायला लागला? ही इंग्रजांच्या राक्षसी वृत्तीची कर्म कहाणी आहे जी मी तुम्हाला नंतर सांगेन. नदी सारखी बंध तोडून खळखळ वाहे रणभेरी, ठिणगी होऊन धमण्यांमध्ये आग पेटवी रणभेरी, पडद्या मागे जाऊन मुखवटा फाडी रणभेरी, वंदे मातरम गाणाऱ्यांना हिम्मत देईल रणभेरी, मुखपृष्ठावर अंकित होईल नवप्रभातचे गाणे. अरे या विश्वनाथजी. कुठे उशीर झाला? अरे रणभेरी करता परमेश्वराची प्रार्थना करत होतो, कारण तुम्ही हे जाणता की रणभेरीची सफलताच आमचा मुख्य उद्देश आहे. बिलकुल मनातलं बोललात तुम्ही. देशाची आझादी रणभेरीचे लक्ष्य आहे. बरं, एक गोष्ट सांगा. बोला. मिलिटरी छावणीत रणभेरी पोचली की नाही? पोचली की, पण बातमी आली आहे की तिथे काही गडबड झाली आहे. गडबड? कसली गडबड? माहित नाही, पण लवकरच कळेल. तिथे मी माझ्या एका खास माणसाला पाठवलंय. तो तिथली प्रत्येक रिपोर्ट, क्षणाक्षणाची रिपोर्ट आपल्यापर्यंत पोहोचवेल. तिथे शिरकाव करणं इतकं सोपं नाहीये. कुठे असं ना घडो की तुमचा माणूस तिथेच अडकायचा. नाही, तो माणूस मोठा हुशार आहे, वाऱ्यासारखा तेज आणि विजेसारखा चपळही. कोण आहे तो माणूस? कधीतरी आमची पण भेट घडवून द्या ना. अरे ही गोष्ट इतकी गरजेची नाहीये. तुम्ही सगळे लोक त्याला ओळखता, पण त्याचं एक रूप अजून आहे ज्याला फक्त मी आणि पराडकरचीच ओळखतात.
काय झालं विश्वनाथजी? काय लिहिलंय त्यात? माझा तोच माणूस मला आता भेटायला आलाय. मी आत्ता त्याला भेटून येतो. विश्वनाथजी आजकाल आमच्यापासून खूपशा गोष्टी लपवत आहेत. नाही नाही, असं काही नाही. आणि समजा त्यांनी असं काही केलंही असेल तर त्यामागे काही मोठं कारण असेल. बहुतेक ते अजून त्या माणसाची ओळख आपल्यापासून गुप्त ठेवू इच्छित आहेत. अगदी बरोबर, असंच आहे. बघा, त्यांचा वार्तालाप संपला आहे. ते बघा, त्यांचा माणूस निघाला सुद्धा. मित्रांनो, आम्ही जेवढा विचार केला मामले जाऊन जास्त बिघडलाय. काय झालं? अरे तोच कॅन्टीन बॉय ज्याला आम्ही शिपायांच्या जेवणाबरोबर रणभेरी पोचवण्याचे काम दिले होते ना, हा मग त्याला रंगेहात लेफ्टनंटने पकडलेत. आता काय चौकशी चालू आहे. पण त्या कॅन्टीन बॉयची आम्हाला तारीफ करावी लागेल. उगाचच न घाबरता त्याने इकडच्या तिकडच्या बाता मारत लेफ्टनंटला गोंधळून टाकलंय. ते कसं काय? त्याने सांगितलं की फौजी वर्दीवाल्यांनी सांगितलंय की हा लेफ्टनंटचा आदेश आहे की हे पॅम्पलेट्स पूर्ण छावणीत वाटायचे. हे ऐकून तर लेफ्टनंटला पण चक्कर आली असेल. तर पण माझं मानणं आहे की इंग्रज इतके मूर्ख नाहीत की ते कोणताही बहाणा स्वीकार करतील. या प्रकरणात ते नक्की काही ना काही करतील. तुम्ही बरोबर बोलताय, पण तूर्त तरी मामला टळलाय. आमची भलाई याच गोष्टीत आहे की काही दिवसाकरता फौजी छावणीपासून रणभेरीला दूर ठेवायचे, नाही तर आमचं रहस्य उघडं पडेल. यांचा लालचीपणा, यांचा स्वार्थ देशाला उचलून पार गर्तेत टाकलंय. आणि खरंय, एवढ्या लाथा खाऊन देखील अजून आम्ही नाही सुधारलो. माझ्या प्रिय बहादूर साथींनो, तुम्हाला माहितीये आपले क्रांतिकारी भाई रासबिहारी बोस यांनी मोहन सिंग यांच्या बरोबर मिळून आझाद हिंद फौज संघटित केली आहे. आणि आता आपली ही जबाबदारी बनते की आपण इंग्रजांच्या विरुद्धात या लढाईला कमकुवत नाही होऊ द्यायचे, थांबू नाही द्यायचे. ही आपली जबाबदारी आहे. आता क्षणभराकरता आमचा श्वास कमजोर होऊ शकतो, पण ही लढाई कमजोर नाही होणार. कसम परवरदिगारची, जोपर्यंत माझ्या नसांमध्ये रक्ताचा एक थेंब बाकी आहे, या फिरंग्यांना देशातून हाकलण्याकरता लढत राहू. तुम्ही निश्चिंत होऊन जंगे आझादीचे ऐलान करा. पाक कुराणची कसम, सगळ्यात पहिली कुर्बानी माझी होईल सरदार. तुझा मृत्यूच तुझ्या वतनाचे जीवन तुझ्या रक्तानेच झळकेल, उजळून निघेल. जसा की आम्ही पूर्वीच निश्चय केला आहे, आमचा एकच ध्येय आहे की इंग्रजांना नुकसान पोहोचवायचे आहे, भलेही त्याकरिता मग कोणतीही नीती अंगीकारावी लागोत. आता काही दिवसांपूर्वी तुम्ही लोकांनी रणभेरीत वाचलं असेल की आपल्या भारताचे 30 करोड रुपये हे गोरे सरकार विश्वयुद्धामध्ये इंग्रजांच्या मदतीसाठी पाठवित आहेत. आणि आम्ही त्याला जाऊ देणार नाही, कधीच नाही जाऊ देणार. आम्ही या रकमेला वाचवू, भलेही आम्हाला आमच्या जीवाची बाजी लावावी लागो. बस. साथींनो,
मातृभूमीच्या आझादीची एक किंमत आहे जी आम्हाला चुकवावीच लागेल, आणि ती किंमत आहे आमच्यातल्या योग्यतम व्यक्तींचे बलिदान. विना देशभक्ताच्या रक्ताचा टिळक लावून मा भारती आझादीच्या सिंहासनावर नाही बसू शकणार. पण याचा अर्थ हा नका समजू की मी तुम्हाला हिंसा पसरवण्यास सांगतोय ना. माझ्या सांगण्याचा आशय केवळ एवढाच आहे की आम्ही अहिंसावादी आहोत, भेदरट नाही. पण आमची ताकद आहे आमची सहनशीलता आणि दृढ इच्छाशक्ती. समय आला तर आम्हीही चुपचाप बिना हू का चू करता आपल्या रक्ताचा एक एक थेंब मातृभूमीच्या चरणावर बळी चढवू. हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. लढाया हत्यारांनी जरूर लढल्या जातात, पण जिंकल्या जातात ते आपल्या हिमतीवर. आणि आम्ही आपल्या हिमतीने याला रोखू शकतो. पण कसे? मला पक्की खबर मिळाली आहे की या रकमेची पहिली खेप कुठून व कशी पाठवली जाणार आहे. 8.25 करोड रुपये सरकारी बँकेतनं काढून हवाई मार्गाने शनिवारी सकाळी पाठवली जाणार आहे. आणि बँकेतून विमानतळापर्यंत ही रक्कम सरकारी गाडीतनं घेऊन जाणार आहेत. आणि हे फिरंगी त्यांच्या योजनेत सफल होतील त्या आधीच आम्ही त्या रकमेची लूट करू आणि ती गाडी आपल्या ताब्यात घेऊ. पण आम्हाला त्या गाडीचा पत्ता लागणार कसा? त्याचा पण एक मार्ग आहे. शुक्रवारच्या रात्री गाडी 12 वाजण्याच्या सुमारास मिर्झापूरच्या जंगलातून जाणार आहे. आणि त्याच्या सुरक्षेकरिता 20 पोलीसवाल्यांचा एक दल असणार आहे. आणि त्यांच्यावर ताबा करून लूट करणं कठीण जाणार नाही. जरा पण कठीण नाही जाणार सरदार. डोंगरांच्या मध्ये त्यांना सहजपणे मारू, त्या गाडीला लुटू शकतो. हो खरंय, पण हे काम इतकं सोपं नाही आहे गिरीबाला. आम्हाला अत्यंत चौकस राहावे लागेल, कारण 24 तास त्यांची माणसं निगराणीवर असतील. पण सर्वात महत्वाची गोष्ट ही की आपल्याकडे फार कमी वेळ आहे हे सगळं काम पूर्ण करण्यासाठी. आणि तेवढ्या गुरुजी, एक वाईट बातमी आहे. काय झालं? रणभेरीच्या प्रेसवर सरकारने जो कब्जा केलाय ना, तो आपल्या एका साथीच्या दगलबाजीमुळे केलाय. कोण आहे तो गद्दार ज्याच्या धमन्यात सडलेलं रक्त संचारत आहे? कोण आहे तो? लवकरच त्याचं नाव सांग त्याचं. तुम्हाला नाव ऐकून खूप दुःख होईल गुरु, कारण आमच्या रणभेरीचा विश्वासपात्र साथी येतो. कोण आहे तो खडक सिंग? कोण आहे तो? रणभेरीचा पत्ता सांगणारा इसम दुसरा कोणी नाही, बनवारी आहे. नाही, बनवारी असं करणार नाही. तो तर आधीच पोलिसांच्या ताब्यात आहे. नाही, तो पाठलाग, लढाई, पळणे, बनवारीचं पकडलं जाणं ही सगळी ठरवून केलेली एक चाल आहे. खरं तर हे आहे गुरु की बनवारी इंग्रजांना मिळालाय आणि त्यांना मिळून आपल्या रणभेरीच्या साथींच्या पाठीत सुरा घोपतोय तो. ही तर खूपच वाईट खबर आहे सरदार, कारण बनवारी आपली ही बरीच रहस्य जाणतो. त्याने इंग्रजांसमोर ओकली तर. तुझी भीती खरी आहे गिरीबाला. कधी कोणी विचार सुद्धा केला नसेल की हा माणूस एवढा दगाबाज निघेल. या करंट्यांमुळे आज देशाची ही दशा झाली आहे. यांचा लालचीपणा, यांचा स्वार्थ याने देशाला उचलून करतेत टाकला आहे. आणि खरंय,
इतक्या लाथा खाऊन देखील सुद्धा अजून आम्ही नाही सुधारलो. यांची लालसा, यांचा स्वार्थ. छे, माझा एक जिगरबाज करेल हे काम, ज्याच्या शरीरात वाघासारखी तेजी, चित्त्यासारखी चपळता आणि बाहूमध्ये हत्तीचं बळ आहे. आता त्रागा करण्यात काय फायदा? हा विचार करा की पुढे करायचं काय. आपल्याकडे जराही वेळ नाहीये सरदार. कसंही करून बनवारीचं तोंड बंद करावंच लागेल. खरं बोललास खडक सिंग, अगदी खरं बोललास. आणि याआधी की तो बनवारी आपल्या सगळ्यांना डसून टाकेल, आपल्याला सापाचा फणा, त्याचा फणा ठेचावा लागेल. आणि आजच मला हा पत्ता लागलाय सरदार की बनवारी यावेळी कुठे येतो. कुठे? सेंट्रल जेल, बराक नंबर 38. मला आज्ञा द्या सरदार. अशी जाते आणि त्या गद्दाराचं शीर घेऊन येते. मित्रांनो, हिंसा किंवा बदल्याची भावना कोणत्याही समस्येचे समाधान नाहीये. आझादीची लढाई आमच्यासाठी सुद्धा कोणत्या धर्मयुद्धापेक्षा कमी नाहीये. पण म्हणून आम्ही कुणाचे रक्त नाही सांडू देणार. मी हे आधीच सांगितले आहे की आम्हाला इंग्रजांच्या अत्याचारांना उत्तर क्रोधाने नाही, परंतु आपली सहनशीलता आणि दृढ इच्छाशक्तीच्या बळावर द्यायचे. तर दुर्गाप्रसादजी, तर काय आपला मुख्य उद्देश हिंसेचा विरोध करणे आहे? नाही, आमचा मुख्य उद्देश त्या इंग्रजांना देशाच्या बाहेर घालवणे हा आहे, हिंसा पसरवणे नाही. लक्षात ठेवा, आम्हाला आजादी जरूर पाहिजे, पण रक्ताने डागाळलेली नाही. आम्ही तुझ्या बहादुरीचे चाहते आहोत गिरीबाला, पण हे काम जरा कठीण आहे. पण कोणाला ना कोणाला तरी. माझा एक जिगरबाज करेल हे काम, ज्याच्या शरीरात आहे वाघासारखी तेजी, चित्त्यासारखी चपळता आणि बाहूमध्ये हत्तीचे बळ. अभय, माझ्या मित्रा, तू मला आजाद करायला आलायस ना? हा, एकदम आजाद. मग ठीक आहे. मग चल, याआधी की कोणी येईल, आपल्याला इथून निघायला हवं.
अभय, हे तू काय करतोयस? तुला आजाद करतोय बनवारी. जीवनापासून आजाद. अभय, तुला आठवत नाही का आपण दोघांनी एकत्र भारत मातेची शपथ घेतली होती भारत मातेला गुलामीच्या बेड्यातून मुक्त करण्याची, देशावर कुर्बान होण्याची. आणि एक अजून शपथ घेतली होती आम्ही. लक्षात आहे? हा, लक्षात आहे? एक वेळ आपली जीभ कापून देऊ, पण रणभेरीचं कोणतंही रहस्य इंग्रजांपर्यंत नाही पोहोचू देणार. बोल, काय म्हणालो होतो? बोल, काय म्हणालो होतो? आपली जीभ कापून देऊ, पण रणभेरीचं कोणतंही रहस्य इंग्रजांपर्यंत नाही पोहोचू दे. ठीक, बिलकुल ठीक. आता तुझ्या त्याच शब्देला पूर्ण करण्याची वेळ आली आहे. अभय, मला माफ कर मित्रा, माझ्याकडून चूक झाली. अभय, तुला माफ करू? म्हणजे तू रणबेरीची बाकीची रहस्य पण इंग्रजांना सांगशील? नाही. त्याचे आवळले तोडून टाकले ते हात, ज्यांनी मुजरे केले. साहेबा समोर वाकणारे शिर छाटून धरणीवर पाडले. गद्दारांना देशाच्या वेचून वेचून मारा, शुभ कार्य हे करूनी भारत मातेला सुखी करा. शांत मनाने जगेल ही रणभेरी, जागृत करसी देशाला रणभेरी. रणभेरी रणभेरी कमल क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला रणभेरी. फिरंग्याने चारी बाजूनी घेरलंय. तिकडे कोणीतरी आहे. तू तिकडे. भिंतीला ओलांडून मागच्या वाटेने निसटू शकतो, पण तिथे पोचायला हे लहान मैदान पार करावं लागेल. तो सर्च लाईट माझ्यावर नक्की पडेल. प्रयत्न करतो. जय मां भारती.
फिरंग्याने चारी बाजूनी घेरलंय. तिकडे कोणीतरी आहे. तो तिकडे आहे. कुठे गेला माहित नाही. कुठे गेला माझा तो वाघ ज्याने शिकार तर केली पण अजूनपर्यंत मांद मध्ये परतला नाही. कुठे गेला?